आपण सोडवणार आहोत सेशन 25. सर्वात पहिले लॅबवर जा आणि त्यातनी नेहमीप्रमाणेच आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यातून सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसिड्यूर क्लिक करायचं आहे. तर बघा याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स विचारलेले आहे, तर इथून स्टार्ट करा. पहिला क्वेश्चन बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये स्पार्कलाइन काय आहे म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट मध्ये स्पार्कलाइन काय आहे बघा, तर डेटा ट्रेंड व्हिज्युअली रिप्रेझेंट करण्यासाठी सेलमध्ये एम्बेड केलेले मिनिचर चार्ट्स आहे. तर ऑप्शन नंबर 3 ही त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये क्विक अनालिसिस फीचर काय आहे म्हणत आहे. तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. क्विक डेटा अनालिसिस साठी एक फीचर फॉर्मॅटिंग, चार्ट्स आणि टोटल्स यासारखे पर्याय प्रदान करते म्हणत आहे. तर ऑप्शन नंबर 2 ही त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये 3D मॅप्स फीचर काय आहे म्हणत आहे. तर त्याचं उत्तर 4 नंबर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला MS एक्सेल मध्ये तुमच्या शीटवरील टेबल मधील डेटा ट्रान्सफर करण्यास किंवा फॉर्मॅट करण्यास अनुमती देते म्हणत आहे. तर याचं उत्तर आहे बघा फॉर्मॅट करण्यास म्हणत आहे, अनुमती देते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा त्यानंतर नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील टेक्स्ट बॉक्स फीचरचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील टेक्स्ट बॉक्सचा प्राथमिक उद्देश काय आहे बघा, तर याचं उत्तर पहिलंच आहे. अशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ पाथ लर्निंगचे क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा आणि ते नॉलेज वर क्लिक करायचं आहे. नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे. नंतर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. पहिला क्वेश्चन बघा, जन्म दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला या 4 नंबरच्या वेबसाईटवर भेट द्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. जर तुम्ही जन्म दाखल्याकरिता अर्ज करणारे नवीन युजर असाल तर रजिस्टर करण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 2 वापरावा लागेल, जनरल पब्लिक साइन अप. त्यानंतर आहे crsorgi.gov.in वेबसाईटवर नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्यासाठी रजिस्टरवर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक ते सर्व व्यक्तिगत तपशील आणि डॅश फिल करावे लागेल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर कॅप्चा कोड आहे. एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की तुम्हाला डॅश सूचित केले जाईल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आहे एंटर अ न्यू पासवर्ड अँड कन्फर्म वर क्लिक करावं लागेल. एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की जन्म दाखल्याकरता अर्ज करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय क्लिक केला पाहिजे म्हणत आहे. तर त्यानंतर आपल्याला ऍड बर्थ रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अमेझॉन अलेक्सा इतर कोणती कार्य करू शकते म्हणत आहे. तर ते प्रॉडक्ट ऑनलाईन ऑर्डर करणे हे त्या करू शकते. किंडल ऍप प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते म्हणत आहे. तर किंडल ऍप हे रीडिंग ई बुक्स साठी वापरले जाते. किंडल ऍप मधील कोणते फीचर युजर्सला ई बुकचा मजकूर, आकार आणि फॉन्ट समायोजित करण्यास अनुमती देते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा फॉन्ट अँड डिस्प्ले सेटिंग आहे. फोटो मॅप ऍपचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे. तर त्याचा प्राथमिक उद्देश हा स्कॅनिंग अँड गणितीय समस्या सोडवण्यासाठी आहे. तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. प्लांट स्नॅप ऍपचे कार्य काय असते म्हणत आहे. तर याचं कार्य हा जवळच्या वनस्पती ओळखण्यासाठी वापरले जाते. तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व नॉलेज चेक सोडवणं झालं. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. कन्फर्म वर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि तो स्टार्ट वर क्लिक करा.
आणि ते नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा याच्यात 10 क्वेश्चन्स आहे, सर्व क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे। तर इथून पहिला क्वेश्चन्स लावा। दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा। तर बघा याच्यात कुठं टेबल दिलेला आहे तो पूर्ण टेबल इथून इथपर्यंत सिलेक्शन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर टेबल चांगले दिसण्यासाठी थिक बॉक्स बॉर्डर अप्लाय करा म्हटलेला आहे आणि खालच्या ऑप्शन मधून तो घ्यायचा आहे। तर थिक बॉक्स बॉर्डर घेण्यासाठी फॉन्ट ग्रुप मध्ये जा, ते बॉर्डर मध्ये जायचं आहे आणि थिक बॉक्स बॉर्डर यातून निवडायचं आपल्याला। तर थिक बॉक्स बॉर्डर घ्या इथून आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दाखवण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्ये ओल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट इलिस्ट्रेशन आणि शेप याचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला याच्यात कोणता शेप घ्यायचा आहे, ओल नावाचा। तर शेप घेण्यासाठी इन्सर्ट टॅब मध्ये जा, इलिस्ट्रेशनच्या ग्रुप मध्ये जायचं आहे, त्यानंतर शेप मध्ये जा आणि याच्यात ओल मध्ये जाऊन आपल्याला ओल नावाचा शेप इथून घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून काढा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दाखवण्यात आलेल्या वर्कशीट मध्ये शीट 3 सप्टेंबर अटेंडन्स मधील सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा। ते डिलीट करण्यासाठी होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शनचा वापर करायचा आहे। तर वर्कशीट 3 मध्ये म्हणत आहे, तर याच्यामध्ये 3 मध्ये जा, कोणती म्हटलेलं आहे सप्टेंबर अटेंडन्स। तर सप्टेंबर अटेंडन्सला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन करायचं आहे। सिलेक्शन केल्यानंतर सर्व टेक्स्ट सिलेक्शन करा म्हणत आहे, तर सर्व म्हणत आहे तर सर्वाला सिलेक्शन करून घ्या इथे क्लिक करून आणि डिलीट वर जायचं आहे आणि डिलीट सेलवर इथे क्लिक करा। सर्व डिलीट झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या वर्कशीट मध्ये रो शीट 2 ला जा म्हणत आहे, तर शीट नंबर 2 ला जायचं आहे। लिव्ह टाईप नाव असलेले टेबल सिलेक्ट करा। तर त्यामध्ये लिव्ह टाईप नाव असलेलं टेबल मी सिलेक्शन केलेलं आहे। त्याला आउटसाइड बॉर्डर अप्लाय करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर त्याला आउटसाइड नावाची बॉर्डर द्यायची आहे। तर बॉर्डर मध्ये जा आणि त्यातून आउटसाइड नावाची इथून बॉर्डर द्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या वर्कशीट मध्ये 2 ते 4 रोज सिलेक्ट करा। सर्व फॉर्मॅटिंग क्लिअर करण्यासाठी एडिटिंग ग्रुप क्लिअर मेनू आयटम याचा वापर करा। सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा आणि बोल्ड ऑप्शन वापरून ते बोल्ड करा म्हणत आहे। तर वर्कशीट मध्ये 2 ते 4 रोज सिलेक्शन करायचं आहे। तर कोणत्याही 2 ते 4 रोला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर सर्व क्लिअर करायचं आहे। तर क्लिअरच्या ऑप्शन मध्ये जा आणि याच्यातून क्लिअर फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिअर मेनू आयटम म्हणत आहे, क्लिअर फॉर्मॅट करायचा आहे। इथून क्लिअर फॉर्मॅट केलं त्यानंतर सर्व टेक्स्टला आणि बोल्ड ऑप्शन द्यायचा आहे। सर्व टेक्स्टला इथून सिलेक्शन करून घ्या आणि इथून बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर पुढचा क्वेश्चन फिल्टर ग्रुप मध्ये स्लाइसर ऑप्शन्स वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल शीट मध्ये नंतर इन्सर्ट टॅबवर जा। आता स्लाइसर ऑप्शनचा वर क्लिक करा आणि नंतर फोटो बॉक्स ऑप्शन सिलेक्ट करून फिल्टर लागू करा म्हणत आहे आणि शेवटी ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा स्टेप बाय स्टेप आपल्याला वापरायचं आहे। तर काय म्हणत आहे, फिल्टर ग्रुप मध्ये स्लाइसर ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल शीट मध्ये इन्सर्ट टॅबवर जा म्हणत आहे। तर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर इथे स्लाइस फिल्टरच्या ग्रुपमध्ये इथे स्लाइसर आहे, स्लाइसर मध्ये जा आणि या फोटोवर राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन लावा। एक्सेल मध्ये क्विक अनालिसिस वापरण्यासाठी प्रथम टेबलच्या स्वरूपात डेटा सिलेक्ट करा। निवडलेल्या डेटाच्या उजवीकडे दिसणारा क्विक अनालिसिस बॉक्स पहा, त्यावर क्लिक करा आणि निवडलेल्या सेलमधील
न्यूमेरिकल डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी डेटा बार सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय काय करा म्हणत आहे. प्रथम आपल्याला टेबल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर जेवढा टेबल आहे यामध्ये संपूर्ण टेबल मी अशा प्रकारे सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे क्विक अनालिसिस बटन दिलेलं आहे, त्याच्यावर राईट क्लिक करा किंवा क्लिक करा त्यामध्ये आणि याच्यातनी डाटा बार्स मध्ये जाऊन आपल्याला एक बार्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. नवीन मजकूर बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेल फाईल मध्ये इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर तुमच्या शीटमध्ये नवीन टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला जानेवारी हे नाव आपल्याला याच्यातनी टाईप करायचं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्या आणि तो ड्रॅग करून आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जानेवारी हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे नाव टाईप करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. तुमच्या शीटमध्ये बायोनॉमियल थिअरम इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेल फाईल मधील इन्सर्ट टॅबवर जा. सिम्बॉलवर क्लिक करा आणि इक्वेशन सिलेक्ट करा. ते इन्सर्ट करण्यासाठी बायोनॉमियल थिअरम इक्वेशन सिलेक्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला कशातून म्हटलेलं आहे, इन्सर्ट टॅब मधून म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅब मध्ये जा, सिम्बॉल मध्ये जायचं आहे, इक्वेशन मध्ये जा आणि ज्यातून जे सांगितलं असेल, ज्या नावात सांगितलं असेल बायोनॉमियल थिअरम, तर इथून ते निवडायचं आहे. आलेला इथे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या एक्सेल वर्कबुक मध्ये पायवट टेबल वापरण्यासाठी टेबल सिलेक्ट करा आणि इन्सर्ट ऑप्शनवर जा म्हणते. आता पायवट टेबल ऑप्शनवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल. टेबल रेंज चेक करा, नंतर न्यू वर्कशीट ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर ओके करा म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या यातने कुठं टेबल दिलेला आहे. तर संपूर्ण टेबल इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इथपर्यंत पूर्ण टेबल सिलेक्शन करून घ्या. इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आहे. पायवट टेबलवर क्लिक करा आणि न्यू वर्कशीटवर क्लिक करून ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. SIM वर क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करून घ्या प्रोसेस फोलिओ मध्ये आणि ते झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन इथे लावायचा आहे. शब्दापेक्षा आयकॉन्स अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात आणि तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता. त्यासाठी D5 हा सेल सिलेक्ट करा आणि कम्युनिकेशन फर्स्ट आयकॉनला इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कशामध्ये म्हणत आहे, D5 मध्ये. तर D5 मध्ये क्लिक करा. इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आहे. त्यानंतर आयकॉन मध्ये जा, कम्युनिकेशन मध्ये जायचं आहे आणि पहिल्याच कम्युनिकेशनचा आयकॉन इथून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे इन्सर्ट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. तुम्ही सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता. आता C5 हा सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे. तर C5 मध्ये क्लिक करा. इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर मध्ये जा आणि त्यातून पिक्चर घ्यायचा आहे आणि इथून इन्सर्ट आणि नंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. नंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वर क्लिक करा. मिडी पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारखे सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिरियल पोर्ट्स असतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. मॅक OS हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे म्हणत आहे. तर चूक आहे. आपल्याला MSCIT चे पुस्तक आपल्या केंद्रातर्फे मिळाले आहे का, तर हो आहे. MSCIT पुस्तकामधील अभ्यास आपण कुठे करता म्हणत आहे, तर आपण दोन्ही ठिकाणी करू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि नंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सेशन 25 पूर्ण झालेलं आहे.